मार्च 2024 पासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये कोस्टल रोडचे विविध टप्पे दाखल होत आहेत। आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा जो आहे तो मुंबईकरांच्या 27 जानेवारीपासून दाखल होणार आहे आणि या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। आणि हा महत्त्वपूर्ण टप्पा असेल कारण बँड्रा वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडला जोडणारा बँड्राच्या दिशेने मरीन ड्राईव्हच्या दिशेला जाणारा जो मेन ब्रिज जो होता त्या ब्रिजचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। आपल्याला जो समोर ब्रिज पाहायला मिळतो जो केसरी पांढरा हिरवा या प्रकारचे ज्या लाईट लावण्यात आलेले आहेत तो ब्रिजचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर मरीन ड्राईव्हच्या दिशेने बँड्राच्या दिशेकडे जाणारा जो ब्रिज होता तो 1 सप्टेंबर 2024 मध्ये त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालं होतं। त्यानंतर आता बँड्राकडून मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणारा दुसरा मार्ग जो आहे तो मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 26 तारखेला लोकार्पण होणार आहे आणि 27 तारखेला मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। या ब्रिजचा एक वेगळा फायदा हा असेल की ज्या पद्धतीने कोस्टल रोड आणि सी लिंक जोडण्याचे एक महत्त्वपूर्ण काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प करत असताना हाती घेतलं होतं आणि याचा पहिला टप्पा जो आहे तो सप्टेंबर 2024 मध्ये पार पडला होता आणि आता दुसरा ब्रिज जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होतोय। हे जे संपूर्ण जर ती पुलाची लांबी आपण जर पाहिली तर 827 मीटर इतकी लांबी आहे। त्याचसोबतच समुद्रावर जे आहे ते या 827 पैकी 799 मीटरचा हा ब्रिज जो आहे तो पूर्णपणे समुद्रावर असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे। केवळ हा ब्रिजच नाही तर याच्या सोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परेल आणि लोटस जंक्शन या भागातील आंतरमार्गांचं देखील लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर हा कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो अत्यंत महानगरपालिकेचा महत्त्वाचा प्रकल्प होता। त्याचे विविध टप्पे जे आहेत ते मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यासाठी जो वेळ लागत होता त्या वेळाची बचत कुठेतरी होताना आपल्याला पाहायला मिळते। मार्च 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत जवळपास 50 लाखहून अधिक वाहनांनी ये जा केली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली होती। आणि आता हा ब्रिज नवीन जो ब्रिज आहे तो ब्रिज चालू झाल्यानंतर एअरपोर्टच्या दिशेने जाण्यासाठी किंवा अंधेरी गोरेगाव या दिशेला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना आणखी दिलासा मिळणार आहे। याच्या अगोदरचा जो एक पूल होता त्याचं उद्घाटन जे आहे ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या ब्रिजचं लोकार्पण होतंय। त्याच्यामुळे जे मुंबईकरांना ये जा करण्यासाठी जो वेळ होता तो वेळाची बचत आणखी कमी होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने देण्यात आलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती वाबर्ड, V9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।